नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। आज मी बनवणार आहे झटपट अशी तयार होणारी चविष्ट आणि चटमटीत अशी लागणारी टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी म्हणू शकता याला। कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते आणि आपण ही लंच, डिनर किंवा टिफिनसाठी बनवू शकतो। खायला अप्रतिम अशी ही भाजी लागते। चला तर मग कमी साहित्यात कशी तयार होते ते आपण रेसिपी पाहूया। इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत, मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि थोडे लालसर झालेले टोमॅटो घ्यायचे आहेत या चटणीसाठी, म्हणजे आपली चटणी आहे ती एकदम छान अशी बनते। आता मी हे टोमॅटो स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेले आहेत आणि आता कट करून घेऊया। कट करताना शक्यतो त्यातील बिया आहेत त्या काढून टाकायच्यात। एकदमच जर कवळं टोमॅटो असेल तर बिया नाही काढल्या तरी चालू शकतात, पण जर टोमॅटोमधील बिया पांढरट दिसत असतील तर त्या आपण सर्व काढून घ्यायच्या आहेत। टोमॅटोमधील बिया असतात त्या आपल्या हेल्थसाठी चांगल्या नसतात, त्यामुळे सर्व बिया आहेत त्या करतानाच काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण याचे काप करून घ्यायचे। काप करत असताना याचे छोटे छोटे बारीक थोडेसे काप करायचे आहेत। मोठे केल्यानंतर शिजायला जरा जास्त वेळ जातो। झटपट भाजी करायची असेल तर एकदम छोटे बारीक काप करून घ्यायचे, म्हणजे पटकन आपली भाजी आहे ती शिजली जाते आणि कमी वेळात तयार होते। अशा पद्धतीने मी हे टोमॅटो आहे ते कट करून घेतलेले आहेत, त्यातील बिया काढून टाकलेल्या आहेत आणि आपण अशा पद्धतीने बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। अप्रतिम अशी याची भाजी तयार होते। मुलांना टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता, आवडीने मुलं ही भाजी खातात। थोडीशी आंबट गोड अशी भाजी ही लागते। आता इथे बघू शकता, एक कांदा कट करून घेतलेला आहे, एक मिरची घेतलेली, चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत। आता आपण भाजी घालून घेऊया। आता इथं चटणी किंवा भाजी बोलू शकता तुम्ही घालताना मी 1.5 पळी तेल घातलेले। तेल थोडंसं जास्त घालायचं आहे, म्हणजे भाजी आहे ती आपली चांगली शिजली जाते आणि चवीलाही छान लागते। आता त्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे, मिरची घातली आणि त्यावरती मीठ घातलेलं आहे चवीनुसार, आणि मीठ थोडंसं घातल्यामुळे काय होतं की कांदा आपला लवकर भाजला जातो। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट अर्धा चम्मच घातली, हळद घातली, त्यानंतर आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालायचं आहे, जिरा पावडर आणि धनिया पावडर अर्धा चम्मच घातलेला आहे आणि यामध्ये किचन किंग मसाला मी अर्धा चम्मच घालून घेतलेला आहे, त्यामुळे एक छान फ्लेवर येतो चटणीला। त्यानंतर हा मसाला भाजल्यानंतर आपण जे कट करून घेतलेले टोमॅटोच्या फोडी आहेत तर त्या घालून घ्यायच्यात। इथं बघू शकता एकदम बारीक असा टोमॅटो कट केलेला आहे, म्हणजे शिजलाही पटकन जातो। मोठ्या फोडी केल्यानंतर शिजायला वेळ लागतो आणि त्याची सालं असतात ती तशीच राहतात, म्हणजे तर त्यासाठी आपण टोमॅटो चिरताना एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। आता टोमॅटोला मसाला आहे तो चांगला मिक्स झाल्यानंतर त्यावरती 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि 2-3 मिनिटांनंतर परत आपण ही जी चटणी आहे ती हलवून घ्यायची। त्यामुळे काय होतं, ते वाफेवरती चांगली परतली जाते चटणी आणि शिजायला मदत होते। अशा पद्धतीने मी परत एकदम मिक्स करून घेते। थोडेसे टोमॅटो आहेत ते असे नरम व्हायला सुरुवात होते पहिल्याच ह्याच्यामध्ये, परत 2-3 मिनिटांनंतर मी परत झाकण ठेवून हलवून घेतलेले आहे। तर बघू शकता ही दुसरी वेळ आपली हलवण्याची। आता टोमॅटो शिजायला आलेले आहेत, थोडेसे हलके असे स्मॅश केले तर होऊ शकतात। तर अशा पद्धतीने टोमॅटो ते शिजत येतात। त्यानंतर टोमॅटो शिजायला आले की चमच्यानी हलके हलके त्याला स्मॅश करून घ्यायचे। तुम्ही स्मॅशरनीही स्मॅश केले तरीही चालू शकतं, पण चम्मचनीही ते शिजल्यामुळे स्मॅश होऊ शकतात। तर अशा पद्धतीने टोमॅटो जेवढे स्मॅश होतील तेवढे स्मॅश करून घ्यायचे आणि परत 2-3 मिनिटांसाठी आपण त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे। आता आपण 2-3 मिनिटांनंतर परत झाकण काढून घेऊया। आता आपली भाजी आहे ती बघा शिजत आलेली आणि चांगली स्मॅश पण झालेली आहे। आता परत मी चम्मचनी थोडीशी कुस्करून घेते, म्हणजे स्मॅश करून घेते आणि त्यामध्ये 5 ते 6 चम्मच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। त्यानंतर त्यावरती शेंगदाण्याचा कूट चांगला मिक्स करून घ्यायचा आणि त्यावरती मग थोडीशी 1 चम्मच साखर घालून घ्यायची, त्यामुळे टोमॅटोच्या चटणीला एक छान असा फ्लेवर येतो। आणि त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि हे सगळं घातल्यानंतर परत एक 2-3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपली टोमॅटोची भाजीचा जो टँगी फ्लेवर असतो किंवा टोमॅटोचा फ्लेवर असतो तो जास्त असा आंबट लागत नाही आपल्याला। तर अशा पद्धतीने बघा आता भाजी तयार होत आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। एक 10 ते 12 मिनिटात ही भाजी तयार होते आणि खायला अप्रतिम अशी लागते। ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता। झटपट अशी कमी साहित्यामध्ये तयार होते आणि खायला खूप चविष्ट बनते। कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।